नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक व वनसेवक भरती 2024 तर्फा येणाऱ्या काळामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक आणि वनसेवकची जे भरती निघत आहे आणि याचा जे शासन निर्णय सुद्धा आलेला आहे, तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून ते दाखवणार आहे. ठीक आहे. तर वनसेवकच्या जवळपास 12,991 पदं जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे मंजूर करण्यात येत आहे. त्याचबरोबर वनरक्षकच्या ज्या जवळपास 1684 जागा जे विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहे. ठीक आहे. आणि वनसेवक भरतीसाठी शिक्षण फक्त 10वी पास लागते वनसेवक भरतीसाठी आणि वनरक्षक भरतीसाठी 12वी पास लागते. ठीक आहे. तर वनसेवकचं जे पद आहे हे जे विद्यार्थी मित्रांनो गट संवर्गात येते. तर गट मध्ये हे पद येते. तर वनसेवकची लेखी परीक्षा असणार आहे का, पगार वगैरे किती असणार आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे. उंची किती लागणार आहे, ग्राउंडला कोणकोणते इव्हेंट असणार आहे, त्याचबरोबर लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय असू शकते, तर संपूर्ण माहिती तुम्हाला वनरक्षक वनसेवक या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महानोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून वनसेवक वनरक्षक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, हे वनसेवक चं जे आहे हे जे अपडेट आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी. प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख महाराष्ट्र राज्य नागपूर यांचे कार्यालय. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता विषय वन व्यवस्थापनामध्ये वनमजूर या संवर्गाची आवश्यकता व सहभाग. ठीक आहे. तर बघू शकता हा संपूर्ण शासन निर्णय आहे. ठीक आहे. तर वनसेवकचं मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी. तर वनसेवकचं तुम्हाला या ठिकाणी काय काय यामध्ये प्रोसेस आहे, तर हे तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा मी या ठिकाणी जे प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. तर बघू शकतो तुम्ही या ठिकाणी. तर पहा हे यामध्ये केवळ बघू शकता तुम्ही देशामध्ये तामिळनाडू. ठीक आहे. देशामध्ये तामिळनाडू व कर्नाटक राज्यात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील एक संवर्ग फॉरेस्ट वॉचर या आधीच अस्तित्वात आहे. त्याचबरोबर करिता वन विभागात वनरक्षकपेक्षा निम्न श्रेणीतील गट ड हा नियमित संवर्ग निर्माण करण्याबाबत प्रस्तावना करण्यात येत आहे. त्या संवर्गाच्या ठळक बाबी खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येत आहे. सदर संवर्ग हा 100% सरळ सेवेने भरण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्ही दुसरं बघू शकता, यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांनाच नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येणार आहे. बघू शकता तुम्ही यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्यात तरतूद करण्यात येईल. त्यानंतर पहा स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे असा राहील. ठीक आहे. म्हणजे आता जे वनवृत्त असे वनरक्षकमध्ये तुम्ही बघितलं असेल की वनवृत्त असे म्हणजे नाशिक वनवृत्त झालं, नागपूर वनवृत्त झालं, अमरावती वनवृत्त झालं. ठीक आहे. त्याचबरोबर जे चंद्रपूर वनवृत्त झालं, गडचिरोली वनवृत्त झालं. तर असे वनवृत्तामध्ये जे ह्या जागा असणार आणि यामध्ये स्थानिक उमेदवारच जे त्या ठिकाणी फॉर्म भरू करणारे विद्यार्थी मित्रांनो. जसं आता नाशिकमध्ये जर जागा निघाल्या तर त्या भागामध्ये त्या स्थानिकांनाच फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. तर हे तरतूद जे विद्यार्थी मित्रांनो करण्यात येणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता सदर गट मधील राहील व त्याची 7व्या वेतन आयोगाचे वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 अशी राहणार आहे. एवढा पगार तुम्हाला वनसेवकमध्ये भेटणार आहे, जो की सर्वात बेस्ट आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा सदर पदाचे पदनाम वनसेवक असे राहणार आहे. ठीक आहे. पदाचं जे नाव आहे हे वनसेवकच राहणार आहे आणि सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक तुम्ही बघू शकता सदर पदावर नियुक्तीकरिता किमान 10वी पास ही शैक्षणिक अर्हता ठेवण्यात येईल आणि तसेच उमेदवारांची कमाल शैक्षणिक अर्हता ही 12वी असावी. कमाल वयोमर्यादापेक्षा जास्त शिक्षण घेतले नसलेबाबत हमीपत्र उमेदवारांकडून लिहून घेण्यात यावे. कमाल मर्यादा 12वी पास न ठेवलेस उच्च शिक्षित उमेदवारांकडून जास्तीत जास्त लाभ घेतला जाऊन कमी शैक्षणिक अर्हता असणाऱ्या उमेदवारांना संधी मिळणार नाही. ठीक आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी जे वनसेवकचं जे पद आहे, तर वनसेवक पदासाठी जे शिक्षण हे 10वी पासच राहणार आहे. 10वी पाससाठीच मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता की
वनसेवक पदावर नियुक्ती करताना वन विभागात सध्या कार्यरत रोजंदारी मजुरांना वयामध्ये 55 वर्षापर्यंत सूट देऊन त्यांना 10% आरक्षण देण्यात यावे. वनसेवक पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाचा फायदा मिळण्याकरिता रोजंदारी मजूर म्हणजे मजुराने प्रतिवर्ष किमान 180 दिवस तुटकरित्या किमान कोणतेही 5 वर्ष काम केले असावे अशी अट राहील. परंतु रोजंदारी मजुरांनी त्यांच्या रोजंदारी कामासंबंधी न्यायालयीन प्रकरण दाखल केले असल्यास व ते प्रलंबित असल्यास वनसेवक म्हणून नियुक्तीपूर्व असे प्रकरण परत घेतल्यानंतर वनसेवक म्हणून नियुक्ती देण्यात यावी. ठीक आहे. आणि बघू शकता वनरक्षक गट क मधील 25% पदेही वनसेवकामधून पदोन्नती भरण्यात येईल. त्यानंतर पहा वन विभागात सध्या उरलेले वनमजूर हे खालीलप्रमाणे कामं करतच आहेत. त्या आधारे वनसेवकांच्या प्रस्तावित कर्तव्य व जबाबदाऱ्या या खालीलप्रमाणे प्रस्तुत करण्यात येत आहे. ठीक आहे. नियत क्षेत्रे वनसेवक वनरक्षकाचे मदतनीस प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे. यामध्ये नियत क्षेत्रात गस्त करून वनांचे संरक्षण व संवर्धन करणे, वन्यजीवाचे संरक्षण करणे व वनगुन्हा नोंदविण्यासाठी सहाय्य करणे, तपासास सहाय्य करणे, प्रलचित नियमाप्रमाणे वनक्षेत्राच्या सीमांचे देखभाल करणे, वणव्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनांचे कामं इत्यादी संदर्भात कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये फायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे. त्याचबरोबरची रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोहयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनांतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे. याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेली कामे करणे हे काम त्या ठिकाणी राहणार आहे वनसेवकांचं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्याचबरोबर वनसेवक भरतीबद्दल बघू शकता तुम्ही. यामध्ये पगार वगैरे किती राहणार आहे तर पहा पगार 15,000 ते 47,600 पर्यंत राहणार आहे. बाकी तुम्ही मागे भत्ता बघू शकता, मूळ वेतन बघू शकता, घरभाडे बघू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी तर बघू शकता तुम्ही थोडं खाली या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, शासनाने ह्या वन विभागात वनक्षेत्राचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापनाचे दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्या सोबतच एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीनुसार 15,000 ते 47,600 या नवीन संवर्गाची निर्मिती करून सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे. सदर पदे सोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे वनवृत्तार निर्माण करण्यात येत आहे. ठीक आहे. तर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी तर